आज आपण 10वीच्या वर्तुळ प्रकरणातील सराव संच 3.4 सोडवणार आहे. या सराव संचमध्ये आपल्याला केंद्रीय कोनाचे गुणधर्म, आंतरलिखित कोनाचे गुणधर्म, आंतरखंडित कंस व चक्रीय चौकोनाचे गुणधर्म वापरावे लागणार आहेत. उदाहरणे व्यवस्थित समजून घेण्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व शेवटपर्यंत पहा. व अजूनही तुम्ही आपल्या स्टडी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर आपण पहिला प्रश्न बघूया. आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाची जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. तर याच्यात उपप्रश्न आहेत. कोन AOB, कोन ACB, कंस AB आणि कंस ACB यांची मापे काढा. तर आकृती बघा तुम्ही. वर्तुळाची केंद्रबिंदू O आहे आणि AO ही एक त्रिज्या आहे आणि OB ही एक त्रिज्या आहे आणि AB ची लांबी ही या त्रिज्या एवढी आहे. म्हणजे हा कोणता समभुज त्रिकोण होईल. मग आता आपण पहिला यातला प्रश्न सोडवू. कोन AOB ची माप काढू. कोन AOB. तर AO बरोबर OB, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. नंतर जीवा AB ची लांबी त्रिज्या एवढीच असणार आहे. जीवा AB ची लांबी ही त्रिज्या एवढीच असणार आहे, कारण की इथं आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे AB ची लांबी ही त्रिज्या एवढी आहे. AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. म्हणून AB बरोबर OA बरोबर OB. म्हणून त्रिकोण AOB हा समभुज त्रिकोण आहे. कारण याच्या तिन्ही बाजू ह्या एकरूप आहेत. म्हणून काय होणार, आता ह्या तिन्ही कोणांचं माप हे 60 अंश असणार आहे. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचं माप हे 60 अंश असते. म्हणून कोन AOB बरोबर 60 अंश. कारण ही समभुज त्रिकोणाचा कोन आहे. आता आपल्याला हा कोन 60 अंश आहे. AOB हा 60 अंश आहे. म्हणून AB हा कंस सुद्धा 60च अंशाचा असणार आहे. म्हणून आपण इथं लिहून घेऊ. माप कंस AB बरोबर कोन AOB, कारण की संगत केंद्रीय कोन आहे. संगत केंद्रीय कोन. म्हणून माप कंस AB बरोबर 60 अंश. आता आपल्याला AB चं पण माप मिळालं. आता आपण ACB चं माप काढूया. कोन ACB बरोबर, आता आपल्याला अंतर्लिखित कोनाचं प्रमेय
माहिती आहे. अंतर्लिखित कोनाचं प्रमेय म्हणजे काय की अंतर्लिखित कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्म असते. म्हणून 1/2 माप कंस AB. इथं लिहू आपण अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मग 1/2 AB माप आपण काढले, हे किती आहे 60 अंश आहे. मग 1/2 गुणुले 60 अंश बरोबर 2 के 2 बेत्रिक 6 म्हणजे 30 राहिले. 30 अंश. कोन ACB बरोबर 30 अंश. आता आपल्याला काय काढायचं आहे, मापकंस ACB काढायचा आहे. ACB. आता आपल्याला माहिती आहे की संपूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असते, हे माहिती आहे. आता आपल्याला काय मिळाले त्यातनं, हे 60 अंश ABचं माप हे 60 अंश मिळाले. म्हणजे आपण 360 मधनं हे 60 वजा केलं तर आपल्याला कोन ACBचं माप मिळेल. म्हणून आता आपण इथं जागा थोडी कमी आहे, हे इथं लिहू. माप कंस ACB बरोबर 360 वजा माप कंस AB बरोबर 360 वजा ABचं माप आहे 60 अंश. म्हणून 360 मधून 60 गेले, किती राहिले 300 राहिले. 300 अंश माप कंस ACB बरोबर 300 अंश. हे आपलं उत्तर. आकृतीमध्ये चौकोन PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ एकरूप बाजू RQ. कोन PSR हा 110 अंश आहे. तर कोन PQR किती असेल? आणि दुसरा त्यातला जो प्रश्न आहे, मापकंस PQR चे माप काढा. आणि तिसरा आहे मापकंस QR बरोबर किती. आणि चौथा आहे कोन PSQ बरोबर किती. तर आता हा आकृतीमधील कोन PQRS हा चक्रीय आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये काय दिलंय, PSRचं माप दिलंय 110 अंश. आणि त्यानंतर आपल्याला काय विचारलंय, कोन PQRचं माप काढायचं आहे, कोन PQR. तर आपल्याला काय माहिती आहे त्यातला पहिला प्रश्न सोडवू आपण. इथे एक रेषा मारून घेतो. पहिला प्रश्न, चौकोन PQRS हा चक्रीय आहे. म्हणून कोन PQR अधिक कोन PSR बरोबर 180 अंश. आता कोन PQR आणि PSR मिळून 180 अंश असणार आहेत, कारण ते चक्रीय कोनाच्या समूह कोन आहेत. चक्रीय कोनाचे गुणधर्म काय आहे, समोरासमोरील कोन हे पूरक कोन असतात. म्हणून आपण इथं लिहू चक्रीय चौकोनाचे गुणधर्म. आता याच्यात आपण जे आपल्याला माहिती आहे ते किमती घालू. कोन PQR अधिक PSRचं माप 110 आहे, हे माहिती आहे आपल्याला 180 अंश. कोन PQR बरोबर 110 इकडे गेल्यानंतर 180 वजा 110 बरोबर 180 मधून 110 जातील 70 उरतील. म्हणून कोन PQR बरोबर
70 अंश. आता त्यातला दुसरा काय आहे, त्यातला दुसरा प्रश्न काय, माप कंस पी क्यू आरचं माप विचारले. माप कंस पी क्यू आर, पी क्यू आर. आता आपल्याला हे माहिती आहे की कोन पी एस आरनं कंस पी क्यू आर हा अंतरखंडित केलाय. मग आपण इथं आंतरलिखित कोनाचं प्रमेय वापरू शकतो. म्हणून कोन पी एस आर बरोबर 1/2 माप कंस पी क्यू आर. हे काय, अंतरलिखित कोनाचे प्रमेय. म्हणून पी एस आर आहे 110 अंश बरोबर 110 बरोबर 1/2 माप कंस पी क्यू आर. आता 2 इकडे गेल्यानंतर 110ला गुणुले होतील. 110 गुणुले 2 बरोबर माप कंस पी क्यू आर. 110 गुणुले 2 बरोबर 220. म्हणून माप कंस पी क्यू आर बरोबर 220 अंश. हे झालं आपलं दुसरं गणित. आता आपण तिसरं सोडूया. तिसरं आता आपल्याला चौथ्याला जागा पुरली पाहिजे म्हणून आपण इथं सोडवू. तिसरं गणित काय आहे, माप कंस क्यू आर काढा. म्हणजे आपल्याला क्यू आर हे काढायचं आहे. क्यू आर. आता आपल्याला पी क्यू आरचं माप आपल्याला मिळाले. माप कंस पी क्यू आरचं माप किती आहे, माप कंस पी क्यू आरचं माप आहे 220 अंश. म्हणजे आता आपल्याला हे माहिती आहे की पी क्यू आणि आर क्यू ह्या दोन बाजू समान आहेत. कारण की आपल्याला प्रश्नातच सांगितलंय पी क्यू एकरूप आर क्यू. म्हणून पी क्यू आणि आर क्यू हा समान असणार आहे. म्हणजे आपल्याला 220च्या फोड केल्यानंतर आपल्याला कोन क्यू आरचं माप मिळेल. मग आपण काय करू, इथं लिहू माप कंस क्यू आर बरोबर किती, तर बाजू पी क्यू एकरूप बाजू क्यू आर हे आपल्याला प्रश्नातच सांगितले. म्हणून कंस पी क्यू एकरूप कंस क्यू आर एकाच वर्तुळाच्या जीव आहेत. एकाच वर्तुळाच्या जीवांचे संगत कंस एकरूप असतात हे आपण शिकलेलो आहे. म्हणून कंस पी क्यू बरोबर कंस क्यू आर बरोबर एक्स मानू. ह्याला आपण सध्या एक्स मानू. आपल्याला पी क्यू आरचं माप माहिती आहे. माप कंस पी क्यू आर बरोबर माप कंस पी क्यू अधिक माप कंस क्यू आर. आता पी क्यू आरचं माप आहे आपल्याला 220 अंश बरोबर 220 बरोबर एक्स अधिक एक्स.
मग इकडं 220 अंश बरोबर 2x. आता x 2 इकडे गेल्यानंतर काय होईल, x बरोबर 220 भागिले 2 बरोबर बे 0 x बरोबर 110 अंश. म्हणून माप कंस QR बरोबर 110 अंश. हा आपला तिसरा प्रश्न झालेला आहे. आता चौथा प्रश्न काय आहे, कोन PSQ चे माप काढा. कोन PSQ काय प्रश्न आहे, माप कोन PRQ चे माप काढा. सॉरी, माप कोन PRQ चं माप विचारले. आणि मग आपल्याला माहिती आहे की कंस आता हा 110 अंश आहे कोन RQ, आणि हा सुद्धा 110 अंशच आहे. तर PRQ या कोणानं कोणता कंस अंतरखंडित केलाय, कोन कंस PQ हा अंतरखंडित केलाय. म्हणून आपल्याला इथं आंतरलिखित कोनाचं प्रमेय आपण वापरू शकतो. मग आता आपल्याला जागा नाही, आपण इथं हा चौथा प्रश्न सोडवूया. चौथा प्रश्न आपण इथं या ठिकाणी सोडवूया. तर कोन PRQ बरोबर 1/2 माप कंस PQ आंतरलिखित कोनाचं प्रमेय. तर म्हणून कोन PRQ बरोबर 1/2 गुणिले 110 अंश बरोबर बे 5 10 बरोबर 55 अंश. म्हणून कोन PRQ बरोबर 55 अंश. हे झालं आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. चक्रीय चौकोन MRPN मध्ये कोन R बरोबर 5x वजा 13 अंश आणि कोन N बरोबर 4x अधिक 4 अंश. तर कोन R आणि कोन N यांची मापे काढा. आपण ही एक कच्ची आकृती काढून घेतलेली आहे. मग याच्यामध्ये आपल्याला R चं माप त्यांनी काय सांगितले, 5x वजा 13, आणि आपल्याला N चं माप काय सांगितलंय, 4x अधिक 4x अधिक 4, आणि आपल्याला R आणि N ची माप विचारलेली आहेत. मग म्हणून आपल्याला काय, हा चौकोन MRPN हा चक्रीय कोन आहे हे माहिती आहे. मग आपल्याला R अधिक N बरोबर किती असणार आहे, 180 अंश असणार आहे, कारण ते एकमेकांचे पूरक कोन आहेत. म्हणून कोन R अधिक कोन N बरोबर 180 अंश, कारण ते एकमेकांचे पूरक कोन आहेत. मग याच्यात जर आपण x ची जर किंमत काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, 5x वजा 13 अधिक 4x अधिक 4 बरोबर 180 अंश असणार आहे. म्हणून आपण x ची पहिला किंमत काढून घेऊया. तर x ची किंमत कशी काढता येईल आपल्याला, 5x वजा 13
अधिक 4x अधिक 4 बरोबर 180 अंश. आता 5 आणि 4 होतील 9x आणि 13 मधून 4 जातील वजा 9 बरोबर 180 अंश. मग इथं आपल्याला 9 इकडे गेल्यानंतर वजाचे अधिक होतील, म्हणून 9x बरोबर 180 अधिक 9 आणि 180 अधिक 9 बरोबर 189. 9x बरोबर 100 आणि हे 9 जेव्हा इकडे जातील तेव्हा भागिले होतील, म्हणून 189 भागिले 9. आता 9 एके 9, 9 2 18 आणि इकडे 9 एके 9. मग x बरोबर 21. आता आपल्याला x ची किंमत भेटलेली. मग आपण x ची किंमत जर आपण याच्यामध्ये घातली तर आपल्याला कोन R आणि कोन N चं माप मिळेल. कोन R बरोबर 5x वजा 13. आता x बरोबर किती आहे 21, म्हणून 5 गुणिले 21 वजा 13. 21 पंचे 105 वजा 13. खाली 105 मधून 13 जातील किती 92 राहतील, म्हणून कोन R बरोबर 92 अंश. आता असंच आपल्याला n ची किंमत सुद्धा काढायची, म्हणून कोन n बरोबर 4x अधिक 4 बरोबर 4 गुणिले x ची 21 अधिक 4. 21 चोक 84 अधिक 4. 84 आणि 4 88 अंश, म्हणून कोन n हा 88 अंशाचा आहे. आता आपण चौथा प्रश्न बघूया. आकृतीमध्ये रेख आर्यस हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. बिंदू T हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे. तर दाखवा की कोन RTS हा लघुकोन आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, इथे एक त्रिकोण तयार करून घेऊ. RT आणि RS हा जोडून घेऊया. आणि तसंच RT सुद्धा जोडून घेऊया. आणि अजून जो हा आपल्याला जो बिंदू मिळालेला आहे तो S ला जोडून घेऊया. तर आता आपल्याला साध्य काय करायचं आहे की कोन RTS हा लघुकोन आहे हे साध्य करायचं, म्हणून इथं लिहू साध्य बरोबर कोन RTS हा लघुकोन आहे. आणि आपण रचना काय काय केली ती सुद्धा लिहून घेऊया. रचना बरोबर RT आणि RS जोडला. तसेच आपण हा एक बिंदू जोडला, याला आपण P हे नाव देऊ. तसंच PS जोडला. तर आता आपल्याला माहिती आहे की RS हा व्यास आहे, म्हणजे हे एक अर्धवर्तुळ आहे आणि हे सुद्धा एक अर्धवर्तुळ आहे, म्हणून कोन RPS यानं ह्या अर्धवर्तुळाला अंतरखंडित केले. मग अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन हा काटकोन असतो हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे हा झाला काटकोन, कारण की त्यानं अर्धवर्तुळाला अंतर्लिखित केलेला आहे. म्हणून ते आपण लिहून घेऊ. कंस RPS हे अर्धवर्तुळ आहे.
म्हणून अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. काटकोन असतो. म्हणून कोन RPS बरोबर 90° आहे. मग जर कोन RPS हा 90 असेल तर कोन TPS हा सुद्धा 90 असणार आहे. म्हणून काटकोन त्रिकोण TPS मध्ये कोन TPS बरोबर 90°. म्हणून कोन PTS हा जर कोणत्याही त्रिकोणात जर एक कोन काटकोन असेल तर उरलेले दोन कोन हे लघुकोनच असतात. म्हणून कोन PTS हा 90° कमी असणार आहे. म्हणून कोन PTS बरोबर <90. म्हणून कोन RTS हा लघुकोन आहे. हे आपण सिद्ध केले. आता आपण 5वा प्रश्न बघूया. कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. मग आपण काय करू, एक असा कच्चा आयत काढून घेऊया. एक असा कच्चा आयत काढून घेऊ. याला नाव द्यावं आपण ABCD. आता हा आयत आहे म्हटल्यानंतर याच्या चारी कोन हे काटकोन असतात हे तर आपल्याला माहिती आहे. मग आपण पक्षमध्ये काय लिहायचं, सिद्ध करायचं ना आपल्याला. मग आपण पक्ष लिहून घेऊ. पक्षमध्ये काय सांगितलं आपल्याला, कोणताही आयत हा चक्रीय चौकोन आहे. म्हणजे हे सिद्ध करायचं, म्हणजे हा आयत आहे हे पक्ष झालं. म्हणून ABCD आयत ABCD हा चौकोन ABCD हा आयत आहे. म्हणून कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C बरोबर कोन D हे 90° आहे. हे झालं आपलं पक्ष. मग साध्य काय करायचं आपल्याला, साध्य करायचं आहे आयत ABCD हा चक्रीय चौकोन आहे हे साध्य करायचं आहे आपल्याला. मग आपण आता सिद्धता लिहूया. सिद्धता असेल, सिद्धतेमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पक्ष लिहून घ्यायचा. चौकोन ABCD हा आयत आहे. म्हणून आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. म्हणून कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C बरोबर कोन D बरोबर 90°. आता इथं बघा, आता कोन A आणि कोन C
हे एकमेकाचे सम्मुख कोण आहेत आणि कोण बी आणि कोण डी हे एकमेकाचे सम्मुख कोण आहेत. मग आता आपल्याला काय करायचं, चक्रीय चौकोनाचे कोण पूरक कोण, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे पूरक असतात हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपण हे बघूया की कोण ए आणि कोण सी हा पूरक कोण आहे का. म्हणून कोण ए अधिक कोण सी बरोबर कोण एचं माप 90 अंश, कारण आयताचा कोण, आणि कोण सीचं माप पण 90 अंश आहे. म्हणून 90 90 180 अंश. आता म्हणजे हा पूरक कोण आहे. कोण ए अधिक कोण सी बरोबर 180 अंश. मग इथं लिहू आपण पूरक कोण आणि याला एक असं नाव देऊ. तसंच आता कोण बी आणि कोण डी हे पण सम्मुख कोण आहेत, ते पूरक आहेत का बघूया. कोण बी अधिक कोण डी बरोबर 90 अंश अधिक 90 अंश. कोण बी अधिक कोण डी बरोबर 90 90 180 अंश. आता हे पण पूरक कोण आहेत. पूरक कोण. आता आपण एक वरून दोन वर, एक आणि दोन वरून आपल्याला हे समजतंय की हे सम्मुख कोण पूरक आहेत, म्हणजे हा चक्रीय चौकोन आहे. लिहू आपण इथं चौकोन ABCD चे सम्मुख कोण पूरक आहेत. म्हणून चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. चौकोन आहे. हे झालं आपलं, ही झाली आपली सिद्धता. म्हणजे हे हा काय आहे, चक्रीय चौकोनाचा व्यत्यास आहे. म्हणून इथं लिहितो चक्रीय चौकोनाचा व्यत्यास. तर हे झालं आपलं 5वं उदाहरण. आता आपण 6वा प्रश्न बघूया. आकृतीमध्ये रेख YZ आणि रेख XT हे त्रिकोण WXY चे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात. इथं P बिंदू आहे, P मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की चौकोन WZPT हा चक्रीय आहे. आणि त्यातला दुसरा प्रश्न आहे, बिंदू XZTY एकाच वर्तुळावर आहे. तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, WZPT हा चक्रीय आहे हे सिद्ध करायचं आहे. आता तुम्ही जर लक्ष देऊन जर बघितलं तर बिंदू Z आणि बिंदू T, कोण Z आणि कोण T हे काटकोन आहेत. कोण Z आणि कोण T हे काटकोन आहेत, म्हणजे हे एकमेकांचे सम्मुख कोन सुद्धा आहेत. मग आपल्याला आपण कसं सिद्ध करू, रेख YZ आणि रेख XT हे शिरोलंब आहेत, लंब आहेत. आणि म्हणून कोण Z बरोबर कोण T बरोबर 90 अंश आहे. कोण Z आणि कोण T हा हे 90 अंश आहेत. मग आता आपण एवढ्याच चौकोनाचा विचार करूया. सध्या चौकोन WZPT मध्ये कोण Z अधिक कोण T बरोबर 90 अंश अधिक 90 अंश बरोबर 180 अंश. म्हणून कोण Z अधिक कोण
टी बरोबर 180 अंश. याला आपण 1 हे नाव देऊन, म्हणजे हे पूरक कोण आहेत. कोण झेड आणि कोण टी हे पूरक आहेत एकमेकाला. मग आता आपल्याला चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज 360 अंश असत्या हे माहिती आहेत. मग म्हणून कोण डब्ल्यू अधिक कोण झेड अधिक कोण पी अधिक कोण टी बरोबर 360 अंश. मग याच्यात आपण आता किमती घालूया आणि उरलेले दोन कोण पूरक आहेत का ते पण बघून घेऊ. कोण डब्ल्यू अधिक झेडची किंमत आपल्याला माहिती आहे 90 अंश अधिक कोण पी माहीत नाही अधिक कोण टीची किंमत पण आपल्याला माहिती आहे 90 अंश बरोबर 360 अंश. आता बघा कोण डब्ल्यू अधिक 90 90 180 होतील. कोण पी अधिक 180 अंश बरोबर 360 अंश. आता 180 इकडे गेल्यानंतर कोण डब्ल्यू अधिक कोण पी बरोबर 360 अंश वजा 180 अंश. कोण डब्ल्यू अधिक कोण पी बरोबर 180 अंश. आता कोण डब्ल्यू आणि कोण पी हे सुद्धा एकमेकांना पूरक आहेत हे आपल्याला आता समजले. मग आता आपण इकडं लिहू 1 व 2 वरून चौकोन डब्ल्यू झेड पी टीचे सम्मुख कोण पूरक आहेत. म्हणून चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे. हा काय झाला चक्रीय चौकोनाचा व्यत्यास झाला. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. आता ह्यातला आता आपण हे झालं की पहिलं उदाहरण आपण सोडवलं. आता दुसरं उदाहरण काय आहे. बिंदू एक्स झेड टी वाय हे एकाच वर्तुळावर आहेत हे पण आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बिंदू एक्स झेड टी आणि वाय हे एकाच वर्तुळावर आहेत हे आपल्याला सिद्ध. आता इथं बघा तुम्ही बिंदू एक्स झेड टी वाय हे ही जी एक्स टी रेखा आहे त्याच्या एकाच बाजूला आहेत. म्हणून आपण काय लिहून घेऊ बिंदू झेड आणि टी हे रेख एक्स टीच्या एकाच बाजूला आहेत. एकाच बाजूला आहेत. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की कोण झेड आणि कोण टी हे 90 अंशाचं आहे. आणि आपल्याला हे पण माहिती आहे कोण एक्स झेड वाय बरोबर कोण एक्स टी वाय बरोबर 90 अंश. तर आपल्याला एक प्रमेय माहिती आहे की रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोण निश्चित करत असतील तर ते 4 बिंदू एकाच वर्तुळावर असतात. हे प्रमेय आपण शिकलेलो आहे. मग त्या प्रमेयानुसार रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या बिंदूंशी एकरूप कोण निश्चित करत असतील तर ते 4 बिंदू एकाच वर्तुळावर असतात. मग आपण इथं ते आपल्याला प्रमेय लिहायचं आहे. रेषेचे दोन
भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोण निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात. तर या प्रमेयानुसार मग म्हणून बिंदू एक्स झेड टी वाय हे एकाच वर्तुळावर आहेत. आता आपण 7वा प्रश्न बघूया. आकृतीमध्ये माप कंस NS बरोबर 125 अंश माप कंस EP बरोबर 37 अंश तर कोन NMS चे माप काढा. आता आपल्याला कंसाची माप दिलेत आणि आपल्याला त्या कंसांना अंतरखंडित करणाऱ्या कोनाचं माप काढायचं आहे. तर काय दिले, माप कंस NS हा कंस 125 अंश आहे आणि माप कंस EP हा 37 अंश आहे. तर याच्यावरून आपल्याला या कोनाचं माप काढायचं आहे. कोन NMS चं माप काढायचं आहे. मग आधी आपल्याला आकृतीमध्ये काय दिले ते लिहून घेऊया आपण. तर काय दिले, माप कंस NS बरोबर 125 अंश हा दिलाय. आणि काय दिलंय, माप कंस EF बरोबर 37 अंश. आता त्या हे कोण काढायचं आपल्याला एक आता ते सूत्र माहीत असलं पाहिजे आहे. म्हणून कोन NMS बरोबर 1/2 कंसात माप कंस NS वजा माप कंस EF. मग कोन NMS याच्यात आता आपण किमती घालूया. 1/2 कंसात NS चं माप आहे 125 अंश वजा कंस EF चं माप आहे 37 अंश बरोबर 125 वजा 37 88. आता इकडं बे के बे बेचोक 8 आणि इकडे पण बेचोक 8 म्हणजे 44. म्हणून कोन NMS बरोबर 44 अंश. हे झालं आपलं उत्तर. आता आपण या उदाहरण संग्रहामधला शेवटचा 8वा प्रश्न बघूया. आकृतीमध्ये जीवा AC आणि जीवा DE बिंदू B मध्ये छेदतात. जर कोन ABE 108 अंश आणि माप कंस AE 95 अंश तर माप कंस DC काढा. म्हणजे इथं काय दिलंय, कोन ABE दिलाय 108 अंश
हा 108 अंश आणि कंस AE दिलाय 95 अंश. तर याच्यावरून आपल्याला माप कंस DC काढायचा आहे. तर जेव्हा आपण कोन AEB काढतो, AEB काढण्यासाठी जर या कंसावरून तर आपल्याला एक सूत्र वापरावं लागतं की 1/2 कंसात ह्या दोन्ही कंसाची बेरीज केल्यानंतर जो अर्धमाप येईल ते ह्या कोनाचं माप असते. त्याच्यावरून आपण आता DCचं माप काढणार आहे. म्हणून कोन ABE बरोबर 1/2 माप कंस AE अधिक माप कंस DC. म्हणजे ABE हा ह्या दोन्ही कंसाच्या बेरजेचा निम्मा असतो. म्हणून आपण हे सूत्र वापरतो. 108 अंश बरोबर 1/2 कंसात आता कंस AEचं माप आहे 95 अंश अधिक आपल्याला DCचं माप काढायचं आहे कंस DC. सॉरी, इथं आपण D लिहिलंय, इथं पण DC आहे. DC. आता 2 इकडे गेल्यानंतर 108 ला गुणुले होतील. इथं भागिले म्हणून इकडे गेल्यानंतर गुणुले होतील. बरोबर 95 अंश अधिक माप कंस DC. 108 गुणुले 2 होतील 216. आता 95 इकडे गेल्यानंतर होईल वजा, म्हणून माप कंस DC. आता 95 216 मधून 95 गेल्यानंतर उरतील 121 आणि म्हणून माप कंस DC बरोबर 121 अंश. हे झालं आपलं उत्तर. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.5 सोडवूया. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि काही शंका वगैरे राहिल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अजूनही तुम्ही आपल्या स्टडी व्ह्यू चॅनलला सबस्क्राईब केलं नंतर सबस्क्राईब करा. धन्यवाद.